संपूर्ण महाराष्ट्राला व जगभरात पसरलेल्या मराठी जनांना अभिमान वाटावा अशी बातमी नुकतीच समोर आली आहे। केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे। केंद्र सरकारने गेल्या अनेक दशकांपासून मराठी जनतेची ही मागणी पूर्ण केली आहे। अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचे सर्व निकष मराठी भाषेने पूर्ण केले आहे। मराठी भाषेला देवाभाऊ आणि सरकारने अभिजात दर्जा दिल्याने या निर्णयाचे स्वागत केले आहे। मराठी भाषा आता 7 समुद्रापार पोहोचणार असल्याचे सर्व स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून सरकारकडे केली जात होती आणि कालचा दिवस हा आपल्या मराठी माणसांसाठी खूप आनंदाचा आणि प्रेरणादायी ठरला। सरकारने या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठी लोकांचे मन जिंकले आहेत। या सरकारच्या निर्णयाचं आम्ही नक्कीच स्वागत करतो आणि मराठी भाषा आता 7 समुद्रापार पलीकडे जाणार आहे याचा देखील आम्हा मराठी बांधवांना खूप खूप अभिमान आहे आणि मी एकदा पुनश्च सरकारच्या या निर्णयाचं मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत करतो। धन्यवाद। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे। हा स्वर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे। पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद। महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केला, पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे। महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो।